नमस्कार, मी अमृता. ग्रीन गणेशा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मंडळी, उत्सव बाप्पाचा समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचा हा यंदाच्या उत्सवाचा खास संदेश आणि म्हणूनच पर्यावरणाकडे लक्ष देऊन साऱ्या गोष्टी नियोजित केल्या जातात. यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंही पर्यावरणाचं रक्षण होईल अशाच पद्धतीनं उत्सव साजरा करावा असं आवाहन केलेलं आहे. तर TV9 मराठीनं पर्यावरणपूरक घरगुती गणेश मूर्ती स्पर्धेचं आयोजन केलंय, ज्याला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. यात पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं खास उपक्रम राबवण्यात आलाय. या वर्षीचा गणेश उत्सव इको फ्रेंडली साजरा व्हावा यासाठी नेमकं काय काय केलं जातंय याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सहसंचालक यशवंत सोनटक्के सर आणि संजय भुसकुटे जी आहेत. दोघांचंही मी कार्यक्रमामध्ये स्वागत करते. धन्यवाद अमृता. खरं जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती केली जाते. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्याला खूप चांगलं यश यावर्षी मिळतंय. खूप चांगलं यश यासाठी म्हणता येईल की एकीकडे कोरोनाची पार्श्वभूमी आहे आणि दुसरीकडे या पार्श्वभूमीवर हा गणेशोत्सव साजरा केला जातोय. काल 1.5 दिवसांच्या बाप्पांचं त्या ठिकाणी विसर्जन झालं. आपण प्रामुख्यानं पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये बहुसंख्य बाप्पांचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये त्या ठिकाणी लोकांनी केलं आणि मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा करतायत. म्हणून आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जलप्रदूषण नियंत्रण सहसंचालक डॉक्टर यशवंत सोनटक्के. मनपूर्वक स्वागत सोनटक्के साहेब आपलं. मुळामध्ये खरं जर का पाहिलं तर एकूण असलेली कोरोनाची ही पार्श्वभूमी आणि हा उत्सव एका वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय. या वर्षीच्या उत्सवाकडे आपण कसं पाहताय? म्हणजे सध्याचा उत्सव हा करोनाच्या म्हणजे पूर्ण कचाट्यात सापडलेला आहे आणि करोना हे एक मोठं संकट आहे. त्यासमोर दुसरं संकट आपल्या समोर आहे की पर्यावरणपूरक आपण कसं चालायचं. कारण आजची ही परिस्थिती पाहिली तर ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि या भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मार्ग काढत आहोत आणि आपल्या धार्मिक जो वारसा आहे तो पूर्ण वारसा सांभाळण्यात पण पूर्णतः प्रयत्न करत आहोत. आणि या वारशाला पुढे कसं नेता येईल, कारण प्रत्येक माणसाची आस्था असतात, प्रत्येक माणसाची एक देवाबद्दलची एक श्रद्धा असते आणि ती श्रद्धाही पूर्ण करणं गरजेचं असतं. त्याच सोबत आपण आज जे पाहतो आहोत म्हणजे आजची जी परिस्थिती पाहतो आहोत त्या परिस्थिती पूरक आपण कसं जाता यावं या दृष्टीने आपण खूप प्रयत्न करत आहोत. आणि आज नाही म्हटलं तरी मूर्ती आपण छोट्या छोट्या गणेश मूर्तीचं स्वरूप बदललेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणातलं जे उत्सव होत होते त्या उत्सवाचं स्वरूप सुद्धा आज आपण बऱ्यापैकी बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जनजागृती म्हणजे प्रत्यक्ष लोकांचा सहभाग या गोष्टीमध्ये बऱ्यापैकी आता तरी सध्या तरी आढळून येतो. कारण आता सार्वजनिक गणेश मंडळानं किंवा सार्वजनिक रित्या जो हा उत्सव साजरा केला जात असे तर ते उत्सव साजरा करण्याचं प्रमाण हा वेगळ्या पद्धतीनं आता जाणवत आहे. कारण कुठेही 4-5 लोकांपेक्षा जास्त व्यक्ती नसाव्या. खरी गोष्ट आहे. सोनटक्के साहेब जर का आपण प्रामुख्यानं पाहिलं तर लोकांना यावर्षी सांगायला लागण्याच्या पलीकडे लोक उत्स्फूर्तपणे या उत्सवाला सामोरं गेलेत आणि त्या पद्धतीने ते नियम कसोशीने पाळतायत. अंतरनियम असतील, मास्क असेल, त्याच्या जोडीला सोशल डिस्टन्सिंग असेल, ज्याला फिजिकल डिस्टन्सिंग आपण म्हणतो, या सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत. पण एकूण नेहमी हा प्रश्न सातत्याने विचारला जातो की मुळामध्ये गणेशोत्सवामध्ये कोणत्या स्वरूपाचं प्रदूषण होतं की ज्या प्रदूषण होऊ नये याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण विभाग गेल्या अनेक वर्षापासून जनजागृती करते. पण या प्रदूषणाचं मुख्य स्तोत्र काय काय पद्धतीचं प्रदूषण या संदर्भातल्या गणेशोत्सवामध्ये होत असतं? कारण गणेश उत्सव म्हटलं की सर्वप्रथम आपल्या समोर येतात त्या मूर्ती आणि मूर्ती किती मोठी असावी ही एक आपल्याकडे एक स्पर्धा लागलेली असते की सर्वात मोठी मूर्ती कशी आपल्याला आपल्या मंडळामार्फत आणता येईल या दृष्टीने आपण नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि अशा मूर्त्या आणत असताना त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात जे पूर्णतः रसायन असतं. त्यावरती आपण जो रंग वापरतो तो रंगही म्हणजे बऱ्याचशा मेटल्स किंवा मर्क्युरी हे जे बाकीचे मेटल्स असतात त्या मेटल्स मधून ते रंग बनवलेले असतात. मर्क्युरी सारखे किंवा लेड सारखे असे जे धातू आहेत ते धातू, त्याच्याशिवाय काही रसायन आपण वापरतो पेंटिंग करण्यासाठी किंवा रंगकाम करण्यासाठी. तर ही सर्वात जास्त महत्वाचा पार्ट आहे तो रंगाचा, जो रंग आपण त्या मूर्तीला प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्याला नंतर रंगकाम करतो. त्यावर कपड्याचं रंगकाम असू देत किंवा त्यांचं विविध आभूषणांचं रंगकाम असू देत, हे सगळं रंगकाम करत असताना सर्वात मोठी समस्या हीच निर्माण होते की ज्या वेळेला या मूर्तींचं विसर्जन केलं जातं तर त्या मूर्तींचं विसर्जन करताना 3 समस्या मुख्यत्वे समोर येतात.
एक म्हणजे जलप्रदूषणाची समस्या, कारण आपण कुठल्या तरी तलावात किंवा नदीत किंवा समुद्रात आपल्या आस्थेप्रमाणे मूर्तीचं विसर्जन करतो. आपण बऱ्यापैकी आता म्हणजे कृत्रिम तलाव किंवा कृत्रिम कलश तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला हो. चांगला म्हणजे लोकांचा सहभागही आढळतो. पण आजही बऱ्याच अंशी या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जित केल्या जातात. त्यामुळे जे काही मेटल्स किंवा जे काही आपण केमिकल वापरतो, रसायन वापरतो, या रसायनाचं क्रमप्राप्त त्या मूर्तीसोबत विसर्जन होतं. आणि सोनटके हे साहेब नेहमी असं म्हटलं जातं की आपण म्हणताय त्या पद्धतीने रासायनिक रंग जे असतात मूर्तीला दिलेले त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. पण दुसरीकडे काही वेळा असं लोकांचं म्हणणं असतं की बा प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे ह्याच्यामुळे कुठलंही प्रदूषण होत नाही. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मात्र कित्येक वर्ष झाली तरी विरघळत नाहीत, ही बाब खरी आहे का? हो, कारण काय, त्या पाण्यामध्ये विरघळणाऱ्या मूर्ती नसतातच. त्यामध्ये त्यांना विरघळण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जे त्याच्यावरती लावलेले रंग काम आणि इतर ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे सर्वात मोठी समस्या निर्माण होती ती जलचर जे म्हणजे पाण्यामध्ये जे प्राणी असतात त्या प्राण्यांच्या बरोबर. पोटामध्ये हे मेटल्स जातात. आणि ते हम्म. मेटल्स जेव्हा ते प्राण्यांना मोठे प्राणी खातात किंवा इव्हन माणूस सुद्धा जेव्हा मासे वगैरे या पद्धतीचे बरोबर. आहारामध्ये आपण वापरतो, त्यावेळेला ते मेटल्स किंवा ते जे घातक रसायन आहे, तर ते घातक रसायन आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात. आणि ही सर्वात मोठी समस्या. त्यासोबतच आवाज, दुसरी हो, समस्या आहे ध्वनी आवाज, प्रदूषण. तिसरी आहे एक घनकचरा, म्हणजे हम्म. जागोजाग गार्बेज निर्माण होतं. या 3 समस्या महत्वाच्या आहेत की ज्या समस्या या म्हणजे अशा पद्धतीच्या उत्सवामधून निर्माण होतात. मुळामध्ये अशा पद्धतीने एक कायद्याचं पण बंधन आहे ना, की मुळामध्ये या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करू नये, असं एक कायद्याचं बंधन अनेक वर्षापासून आहे, जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही. याविषयी थोडंसं आम्हाला सांगू शकाल का, की मुळात अशा पद्धतीचा कायदा अस्तित्वात आहे हेच बऱ्याच अंशी लोकांना माहीत नसतं. नाही, कारण मुळात म्हणजे कसं आहे, कुठल्याही पद्धतीनं आपण जल प्रदूषण करू शकत नाही. हा कायदा 1974चा आहे हो. की त्या कायद्यामुळे कुठल्याही जलस्रोतामध्ये आपण प्रदूषण होणार नाही या गोष्टीची दक्षता घेणं अपेक्षित आहे. पण हम्म. आपण धार्मिक ओघामध्ये ज्या वेळेला असे उत्सव साजरे करतो, त्यावेळेला या गोष्टीचं आपल्याला भान राहत नाही किंवा आपल्याला विसर पडतो. आणि हम्म. तेच पाणी पुन्हा कुठल्या तरी व्यक्तीला हे पिण्यासाठी असतं किंवा कुठल्या तरी जलचराला जगण्यासाठी असतं. या गोष्टीचा सुद्धा आपल्याला काही क्रमप्राप्त काही काही कालांतरानं विसर पडतो. पण त्या संदर्भातील कायदे आहेत आणि कायद्याने कुठल्याही जलस्रोताला प्रदूषित करण्याचे अधिकार हे कुठल्याही व्यक्तीला दिलेले नाहीत. जलस्रोत हम्म. हे त्या पूर्ववत स्थितीमध्ये ठेवणं हीच एक कायद्याने आपल्यावर दिलेलं बंधन आहे आणि त्या बंधनाचं आपण नियमित पालन करत आहोत. खरी गोष्ट आहे. आणि सोनटके साहेब नेहमी असं म्हणतो, बऱ्याच अंशी लोकांना असं वाटत असतं की साधारणतः गणेश मूर्तीचं विसर्जन जर का नैसर्गिक जलस्रोतात केलं किंवा आपण धरूया गावामध्ये एखाद्या विहिरीत केलं, तलावात केलं, तर काय मोठं प्रदूषण होणार आहे. पण मला वाटतं हे सर्वात प्रेक्षकांनी आपल्या नागरिकांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी ज्या साधारणतः छोट्या गावामध्ये 2 ते 3 गणपती होते, आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्या गावांमध्ये आज 25 ते 30 गणपती झालेत. आणि पूर्वी ज्या विहिरीमध्ये एकच गणपती विसर्जित होत होता, तिथे 30 ते 40 गणपती विसर्जित होतात. त्याच विहिरीचं पाणी लोक पित असतात. तिथे नैसर्गिक जे खालचे जलस्रोत असतात, झरे असतात, ते अशा विसर्जनामुळे अडवले जातात. आणि म्हणून या संदर्भामध्ये आपण कुठेही या सगळ्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये, नदीमध्ये अशा ठिकाणी करू नये. कारण शेवटी सागरामध्ये पण मला वाटतं सोनटके साहेब, नैसर्गिक जलप्रवाह जे असतात अंतर्गत, ते वेगळे प्रवाह असतात. असं काही वेळा लोकांना वाटतं एवढा मोठा सागर आहे, समुद्र आहे, त्याच्यामध्ये गेलं तर काय फरक पडणार आहे, एवढी मोठी नदी आहे, त्याच्या खाली कुठे काय असे नैसर्गिक झरे किंवा जलस्रोत असणार आहेत. पण प्रत्यक्षात अशी उगमस्थानं प्रत्येक ठिकाणी असतात. हे मात्र खूप महत्वाचं आहे. जे त्या असणाऱ्या नदीला वाहतं ठेवलं जातं किंवा त्या ठिकाणची असणारी विहीर आहे त्याला त्या ठिकाणी ते पाणी शुद्ध करण्याचं काम करतं, ही गोष्ट खरी आहे का? कारण काय माहितीये का, समुद्र जरी असेल तर समुद्राला प्रवाह हा किनाऱ्यालगत किंवा जमिनीच्या जवळ जेव्हा समुद्र येतो तिथं त्याला जास्त प्रवाह नसतो. म्हणजे जे आपण डायल्युशन फॅक्टर म्हणतो आपण हो. इंग्रजीमध्ये, तिला जास्तीत जास्त प्रवाह नसल्यामुळे त्या ठिकाणी जर या पद्धतीच्या मूर्तींचं विसर्जन जर आपण केलं तर या मूर्तींच्या विसर्जनामुळे त्या परिसरामध्ये तो जो गार्बेज म्हणजे कसं असतं, जोपर्यंत मूर्ती असते तोपर्यंत तिची आस्था असते. पण जेव्हा तिचं विसर्जन होतं, विसर्जन झाल्यानंतर तो एक फक्त म्हणजे निसर्गाच्या दृष्टीने फक्त एक पार्थिव ओझ असतं. आहे, पार्थिव आहे, पार्थिव बरोबर आहे. असतं. तर त्यामुळे त्याला काही फारसं महत्व नाही. आणि महत्व नसल्यामुळं पण आस्था तिथं अजूनही टिकून असते. बऱ्याच वेळेस आपण समुद्राच्या काठावर पाहतो की जे काही आपण समुद्रात टाकतो तर समुद्र आपल्या पोटात कुठलीही गोष्ट ठेवत नाही, तो पुन्हा किनाऱ्यावर टाकून देतो.
आणि आपण म्हणजे बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण वारंवार पाहिलेलं आहे की म्हणजे अशा मूर्तींचे भग्न झालेले काही काही म्हणजे अवशेष म्हणजे पाहायला मिळतात. आपल्याला समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतात. मग तिथं आपली आस्था पुन्हा फार गरजेची असते. आणि हे पाण्याचं डायल्युशन नसतं. आता विहिरीचा आपण विषय काढला, एका गावामध्ये अगोदर पिण्याच्या पाण्याचे एक स्रोत असायचं, तर तिथं आपण एक मूर्ती दोन मूर्ती विसर्जित केल्या तर त्यामुळे बरोबर. फारसा फरक पडत नसे. पण त्यावेळेला पिण्याचं पाण्याचा जो स्रोत असे तोही जिवंत असे. पण आज हो. कालांतराने काय झालं, त्या पाण्यामध्ये आता जर आपण गावातल्या 1000 मूर्ती जर विसर्जित केल्या तर तो पूर्ण बरोबर. विहीर जी आहे तर पूर्ण त्या मूर्त्यांनीच भरून जाईल. तर हो. अशी परिस्थिती, म्हणून आपल्याला या नवीन नवीन गोष्टी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आस्था सुद्धा सांभाळता याव्यात. आणि त्यासोबतच आपली जी भूमिका आहे की कुठलेही धार्मिक संस्कार आहेत किंवा धार्मिक कृती आहेत तर त्या पूर्णही करता याव्यात. म्हणून म्हणजे आर्टिफिशियल पॉन्ड्स आपण म्हणतो किंवा छोटे छोटे घरातच छोटी मूर्ती ही घरातल्या विसर्जन घरात करणं. करावी. तर अशा पद्धतीच्या आपण नवीन नवीन संकल्पना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या मार्फत आपण या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रयत्नाला निश्चितच यश सुद्धा येत आहे. कारण सोनटके साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहताय वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग यांच्या वतीने वेगवेगळे जनजागृती उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतले जात आहेत आणि एक चांगला प्रतिसाद त्याला आपल्याला समोर मिळतोय. या एकूण असणाऱ्या दशकभराच्या वाटचालीबद्दल आपल्याला काय सांगता येईल? कशा पद्धतीने हा प्रतिसाद दरवर्षी वाढतो? म्हणजे एक सकारात्मक मानसिक परिवर्तन दरवर्षी वेगळ्या पद्धतीने होत जाते, चांगली खूणगाठ त्या ठिकाणची आहे, काय सांगता येईल? कारण कसं आहे, अगोदरच्या काळी जे मूर्तीचा आग्रह जे लोक धरायचे तर मोठ्या मूर्तीचा आग्रह धरायचे. आता घरामध्ये छोटी मूर्ती आपण बसवू शकतो आणि आस्था ती सांभाळू शकतो. लोकांना आता हे सांगत असताना, कारण कसं एक बाजूला आपल्याला कायदा आहे, दुसऱ्या बाजूला धार्मिक म्हणजे आपल्या अपेक्षा आहेत. तर या धार्मिक अधिष्ठान आहे. अपेक्षांना म्हणजे त्यावेळेला म्हणजे फार म्हणजे मोठी कसरत असते. तर ही कसरत करण्याचं काम आपण महप्र नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाने निश्चित केलेलं आहे. आणि लोकांना हे समजावून सांगितलेलं आहे की आपण नदीमध्ये न विसर्जन करता तेच विसर्जन जर आपण म्हणजे आर्टिफिशियल पॉन्ड मध्ये केलं, निर्माल्य जे आहे तर निर्माल्य सुद्धा आपण कधी कधी मूर्तीचं विसर्जनासोबत नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये किंवा विहिरीमध्ये फेकून देतो. तर निर्माल्य वेगळ्या पद्धतीनं जर आपण वेगळं काढलं आणि हे निर्माल्य चांगल्या पद्धतीनं जर काढून त्याचं खत निर्मिती जर केली तर त्यापासून बरोबर. कितीतरी झाडांना पुनर्जीवन मिळू शकतं. हो, तर हो, या हो. गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. तसेच आवाजाबद्दल सुद्धा की जमल तितका ध्वनी आपण कमी करावा, जेणेकरून बरोबर. त्या ध्वनीमुळे लोकांना जो त्रास होतो तर तो त्रास होणार नाही. कारण वयोवृद्ध किंवा बालक जे असतात तर हो. त्यांचे कान इतके मजबूत नसतात, म्हणजे पूर्ण आवाज ते बरोबर. पेलू शकतील. अशा व्यक्तींसाठी म्हणजे आवाज कमी जर केला तर निश्चितच आपण आपले सण सुद्धा चांगल्या तऱ्हेने साजरे करू शकू. त्यासोबत आपले म्हणजे जे आवाजाचं प्रदूषण आहे ते पण कमी करता येऊ शकेल. जसं निर्माल्य आहे, निर्माल्य जर आपण वेगळ्या पद्धतीनं साठवलं आणि ते खतासाठी वापरलं तर निश्चितच पाण्याचं प्रदूषण कमी होऊ शकेल. मुळामध्ये सोनटके घनकचऱ्याचं साहेब, शांतता क्षेत्र जे आहे त्या शांतता क्षेत्रामध्ये पूर्णपणे आवाजा म्हणजे ध्वनी प्रदूषण करण्याला पूर्णपणे बंदी आहे. थोडी शांतता क्षेत्राबद्दल सांगू शकाल का? साधारणतः काय काय विभागामध्ये त्या ठिकाणी 100 मीटर अंतरापर्यंत हे शांतता क्षेत्र असतात? कारण काय माहितीये, जे शांतता क्षेत्र म्हणजे साधारणतः 2000 मध्ये हा आवाजाबद्दलचा नियम आला आणि हो. त्या नियमामध्ये स्पष्ट करण्यात आलं की मंदिरं, त्यानंतर शाळा, हम्म. चर्च किंवा हम्म. मस्जिद असे जे हो. धार्मिक ठिकाण आहेत ते, त्याशिवाय इस्पितळं म्हणजे हॉस्पिटल म्हणतो हो. आपण, हॉस्पिटल्स, या सगळ्या गोष्टींच्या किंवा कोर्ट आहेत किंवा न्यायालय आहेत, या न्यायालयाच्या बाजूचा 100 मीटरचा परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि त्या बरोबर. परिसरामध्ये आवाजाची तीव्रता ही सर्वात कमी असणं अपेक्षित आहे. जसं रात्री 6 ते 10 म्हटलं तर 55 डेसिबल्स. हो. तर अशा पद्धतीचे हे म्हणजे रात्रीच्या वेळेला असेल तर 45 डेसिबल्स असे हो. हे दिवसा आणि रात्री वेगवेगळ्या पद्धतीचे 2 मानकं त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की दिवसा आपण जागे असतो, तर जागे असताना आपण जास्तीत जास्त आवाज सहन करू शकतो, पण तेच रात्रीच्या वेळेला आपण तेवढा आवाज सहन करू शकत नाही. म्हणून या गोष्टीला सुद्धा तितकं महत्व आहे की आपण जमेल तितका आवाज कमी करावा. आणि आवाज जर कमी केला, जसं आता डीजे वगैरे या सगळ्या गोष्टीवर बंदी आहे, पण तरी काही काही ठिकाणी कोणीतरी चुकीच्या मार्गाने डीजे सारखे आवाज निर्माण करणारे गोष्टी हे कुठेतरी आणतात आणि त्यामुळे मग नवीन पुन्हा आवाजाची समस्या निर्माण होते. जर सर्वसामान्य माणसाने आवाजाला नाही म्हटलं तर निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यावरही एक मात करू शकू आणि चांगलं नियंत्रण खूप मिळू चांगल्या शकतं. तऱ्हेने
गणपती आपण साजरे करू शकू. आणि या गोष्टी करण्यासाठी मप्र नियंत्रण मंडळ किंवा पर्यावरण विभाग असू दे यांनी सातत्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आता मागे आपण पाहिलेलं होतं की माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण शाळेच्या मुलांना हीच शिकवण दिली. कारण बरोबर, कसं शपथ दिली होती. शपथ दिली होती. कारण काय असतं, जेव्हा वडिलांना किंवा आईला विचारणारे मुलं असतात आणि तेच आग्रह धरतात की मला मूर्ती पाहिजे किंवा मला याच पद्धतीची पाहिजे, जर त्यांनी आग्रह घेतला की मला इको फ्रेंडलीच गणपतीची मूर्ती हवी आहे, मला आवाज करायचा नाहीये, तर या पद्धतीचं घरापासून जर ही म्हणजे या गोष्टीला पर्यावरणपूरकतेला जर चालना मिळाली तर निश्चितच आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकू की आज भारतामध्ये जी काही म्हणजे सण होतात साजरे ते पर्यावरणपूरक आहेत आणि याची निर्मिती किंवा याचा उद्गाता किंवा निर्माता कोण असेल तर आपण आहोत. हे आपण म्हणजे सोनटके साहेब, मुळामध्ये सोनटके साहेब जर का आपण विचार केला तर भारतीय सण उत्सव यांच्या परंपरेचं नातं जे आहे हे निसर्गाशी एक नातं आहे. आपण जर पाहिलं तर ऋतुमानानुसार येणारे जे सगळे सण आहेत, श्रावणापासून सुरू होणारे सगळे सण आहेत, दिवाळीपर्यंत आहेत, पुढे येणारा रथसप्तमी पर्यंत आहे, संक्रांत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऋतुमानाप्रमाणे येणार आहेत आणि ऋतू आणि निसर्ग यांच्याशी सांगड घालत या उत्सवांचं एक नातं पूर्वीपासून समृद्ध केलंय. पण उत्साहाच्या भरामध्ये आपण या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसरत चाललोय. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या जागेवर आणण्याचं काम मात्र नवीन येणारी पिढी जी आहे, जे शाळेतले विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणात करतायत आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवृत्त करावं, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करावा म्हणून अशा करता घरीच बनवूया इको बाप्पा नावाचं फेसबुकवरचं पेज आज ज्याला लाखो लोक व्हिजिट करतायत आणि त्याच्यामध्ये एक स्पर्धा घेतली गेली. अशा स्पर्धांच्या माध्यमातून शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये हे जे मानसिक परिवर्तन होत आहे, तुम्हाला असं आशा वाटते का की पुढच्या दशकभरानंतर जसं मगाशी आपण उल्लेख केलात, पुढच्या भविष्यामध्ये वर्षभरातील सगळे सण आणि उत्सव हे अतिशय चांगल्या पद्धतीने निसर्गाशी नातं सांगत पर्यावरण स्नेही, पर्यावरण पूरक किंवा इको फ्रेंडली साजरे केले जातील, असा आशावाद तुम्हाला वाटतो का? निश्चितच. कारण काय माहितीये का, आज सर्व मुलांमध्ये आपण जेव्हा मिसळतो, त्यांच्याशी चर्चा करतो, तेव्हा कोणालाही आवडत नाही खूप आवाज असणं किंवा गुलाल उधळणं किंवा या पद्धतीचे जे सणाची जी म्हणजे आपल्यामध्ये जी हळूहळू येत चाललेली विकृती आहे ना, हिला थांबवण्याचं काम हे मुलंच करतील. आणि पुढच्या पिढी निश्चितच पर्यावरणपूरक म्हणजे कागदापासून बनवलेली म्हणजे डेकोरेशन, आता बऱ्याचशा घराघरामधून आपण पाहतोय की थर्माकोल हा हद्दपार झालेला आहे. हो, तर या अगदी सगळ्या बरोबर. गोष्टी ह्या घडत आहेत. आणि या घडत असताना आता प्रत्येक कुठलाही मुलगा, छोटा मुलगा, तो आपल्याला गणेश मूर्ती असू देत किंवा कुठली मूर्तीचं जर विसर्जन करायचं असेल तर तो निश्चितच आग्रह हे धरतो की मला पर्यावरणपूरक पद्धतीनं याचं विसर्जन करायचंय, मला एखाद्या तलावात किंवा नदीमध्ये या मूर्तीचं विसर्जन करायचं नाही. तर अशा पद्धतीनं जेव्हा एक नवीन विचारधारा नवीन मुलांमध्ये तयार होते, जसे आता लाकडाच्या ओळख्यापासून बनवलेल्या मूर्ती असतात, हो. तर अशा सुबक आणि सुंदर मूर्ती बनवता येऊ शकतात आणि त्यांनाही तितकंच महत्व आहे जितकं महत्व आहे पॅरिस किंवा अशा धातूपासून बनवलेल्या रंगकामापासून केलेल्या आहेत. तर त्या पद्धतीचं आता शाडूच्या मूर्ती बनवल्या, तर त्या शाडूच्या मूर्तींना सुद्धा आपण खूप सुंदर रंग देऊ शकतो. जसं हो. पळसाच्या फुलापासून बनवलेली रंग, त्यानंतर हिरडा वगैरे या पद्धतीचे काही असे रंगीत फुलं आहेत की त्या फुलांचा रंग आपण जर त्या मूर्तीला दिला तर तो अप्रतिम आणि इतका सुबक आहे. आणि आपल्यालाही एक समाधान त्यामधून मिळेल की कुठल्याही म्हणजे अनैसर्गिक गोष्टीपासून आपली मूर्ती बनवलेली नाही. आपली मूर्ती आपण नैसर्गिक गोष्टीपासून बनवलेली आहे. आणि या नैसर्गिक गोष्टीचं जसं आपण पंचमहाभूतांना महत्व देतो की त्या हो. पंचमहाभूतांचा काही कोप आपल्यावर होऊ नये म्हणून आपण बरोबर. त्यांची पूजा करत होतो. तर अशा पद्धतीनं म्हणजे विविध मातीपासून, फुलापासून किंवा लाकडापासून बनवलेले जे रंग आहेत किंवा काही गेरू वगैरे जे मातीपासून असे जे रंग आहेत, त्या रंगामुळे निश्चितच एक चांगल्या तऱ्हेचा एक पवित्रता त्या ठिकाणी येऊ शकते. आणि सोनटके साहेब, नेहमी असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे. आपण आता पाहतोय कोरोनाचं एकूण असणारं संकट पाहिल्यानंतर या उत्सवाला या वर्षी ज्या पद्धतीने आपण साजरे करतोय, ह्या सगळ्यांनी अतिशय संयम सगळ्यांनी ठेवलाय. उत्साह तर तेवढाच आहे आणि एक मांगल्याचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दिसतंय की जेणेकरून गणपतीच्या दरवर्षी असणारा उत्साह जो आहे तो उत्साह तर टिकून आहेच, पण घराघरांमध्ये एक सामाजिक बांधिलकी, त्याच्या जोडीला आत्मनिर्भरता जी आहे कशाबद्दलची, पर्यावरणाबद्दलची, ती वाढीस लागली असं चित्र एकडे दिसतंय. हे बदलतं पर्यावरणाचे धोके कितपत आहेत आपल्याला काय वाटतं? हे जे आपण स्वतः जलप्रदूषण नियंत्रण विभागाचे सहसंचालक आहात,
एकूण असणारं जलप्रदूषणाची मोठी समस्या आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या माणसाचा पण वाटा आहे की काही प्रमाणात जर का आपण त्या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तर कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक पाहू शकतो आणि घराघरातला प्रत्येक माणूस पुढच्या भविष्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी कसा हातभार लावू शकतो, काय थोडक्यात सांगता येईल? कारण सर्वप्रथम म्हणजे पर्यावरणपूरक जो गणेश पूजन या वर्षी होत आहे, म्हणजे श्री गणेशाचं आगमनापासूनच आपण आज बघतो आहोत एक मांगल्यमय वातावरण तयार झालेलं आहे. ठीक आहे, कारण आपण आज फार गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. आता बरेचसे लोक म्हणजे काही फुलं थोडेफार जे अगोदर फुलाच्या माळा टाकून आपण डेकोरेशन बनवायचो, त्याऐवजी हो. आता 4-5 फुलांनी आपण आपल्या मूर्तीचं पूजन करतो आहोत. खरं म्हणजे आणि त्यासोबत आपण जमल तितकं पर्यावरणपूरक कसं होत चाललेलो आहोत. आवाज आज म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळ किंवा या पद्धतीचे मोठे मोठे म्हणजे जे उत्सवाचं स्वरूप होतं ते उत्सवाचं स्वरूप नसल्यामुळे त्याचा एक फायदा हा झाला की आज बऱ्यापैकी कुठल्याही नद्या किंवा नाल्यामध्ये फारसे म्हणजे मूर्ती विसर्जन विसर्जन होणार केलं नाही. जात नाही. होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण लांब अंतरापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे आपल्या घराच्या आसपासच आपण छोटे मोठे जे कृत्रिम तलाव आहेत किंवा कृत्रिम कुंड बनवलेले आहेत, तर त्या कुंडांमध्ये या मूर्तीचं विसर्जन करू शकतो. आणि तिसरा सर्वात महत्वाचा जो बदल घडला, तर मूर्तीची उंची आणि मूर्तीचे जे वजन होतं ते हो. बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत परिणाम असा झाला की आवाजावर आपण नियंत्रण मिळवू शकलो. बरोबर. पर्यावरण नदी नाले यामध्ये जास्त प्रदूषण होणार नाही याची काळजी आपण घेणं सुरू हो. केलं. एका प्रकारे या पंचमहाभूतांचंच आपण खऱ्या अर्थाने एक आव्हान करतो आहोत. अगदी आणि त्यांना पूर्णतः सुरक्षित कसं ठेवता येईल, त्यांचं पूजन किती चांगल्या पद्धतीने करता येईल, जसं म्हणजे हवेचं प्रदूषण घडत नाही, म्हणजे हे पंचमहाभूताचेच एक म्हणजे घटक आहेत. जसं बरोबर. जमिनीचं प्रदूषण. आपल्याकडे अगदीच. सोनटकेचा वेळ खूप कमी आहे. अगदीच. आणि हा जर आता ज्या प्रकारे आपण कोरोनाचं जरी सावट असलं तरी देखील कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कशा पद्धतीने होतो या संदर्भात सोनटक्के सर यांनी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय. त्याचबरोबर संजय बुसकुटे यांचेही मी आभार मानते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरणपूरक गणेश